नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला एचआरएम मधील दुसऱ्या टॉपिक मधला पुढचा पॉइंट म्हणजेच काय, मानव संसाधन नियोजनाची वैशिष्ट्ये, त्यालाच म्हणता येईल काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ HRP म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असं म्हणता येईल. तर बघा काय वैशिष्ट्ये दिलेली आहेत मानव संसाधन नियोजनाची. तर पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल व्यवस्थापनाचं एक कार्य. आता मानव संसाधन व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये बरेच कार्य केले जातात, जसं नियोजन असेल, नियोजन असेल, संघटन असेल, समन्वय असेल, संचालन असेल, नियंत्रण असेल, असे बरेच कार्य केले जातात. त्याच पद्धतीने काय, मानव संसाधन नियोजन हे एक इतर कार्यापेक्षा अतिशय महत्वाचं कार्य आहे. कारण हे मानव संसाधन नियोजन केल्यानंतरच इतर कार्य उपयोगात येत असतात. म्हणून हे एक काय, व्यवस्थापनाचं एक कार्य म्हणून सांगता येऊ शकते. दुसरं पॉइंट बघा, कर्मचाऱ्यांच्या मागणी व पुरवठ्या संबंधीचे नियोजन. म्हणजे मानव संसाधन नियोजनामध्ये काय केलं जाणार आहे, कर्मचाऱ्यांची मागणी किती आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांची व्यवसायामध्ये आवश्यकता किती आहे. व्यवसायाचं काम मोठं असेल, 100 कर्मचारी लागत असेल, तर मागणी किती झाली, 100 कर्मचाऱ्याची. हे लक्षात. आता मग तेवढ्या कर्मचाऱ्यांसंबंधी नियोजन करणं, तेवढे कर्मचारी काय व्यवसायामध्ये मिळवणं, व्यवसायासाठी पूर्तता करणं, त्यासाठी तेवढाच पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केलं जाते. म्हणजेच त्या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांची मागणी व पुरवठ्यासंबंधीचे नियोजन यामध्ये केलं जाते. म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती, जर 100 कर्मचारी लागत असेल तर भरती तेवढीच करणं, आणि ते पण काय कार्यक्षम, कौशल्यवान, ज्ञानी, प्रशिक्षित अशा कर्मचाऱ्यांची निवड करणं, म्हणजे आणि त्यांचा पुरवठा व्यवसायाला करून देणं. म्हणजे नियोजन कशा बाबतीत आहे, कर्मचाऱ्यांची मागणी व पुरवठ्यासंबंधी आहे. हे एक सांगता येऊ शकते वैशिष्ट्य. त्यानंतरचं पुढलं वैशिष्ट्य बघा, कर्मचाऱ्यासंबंधित सर्व कृतींचे नियोजन. आता कर्मचाऱ्यांसंबंधित नियोजन असणारे मानव संसाधन नियोजन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोजन असणारे. मग या संबंधित काय, पूर्वानुमान केल्यापासून, कर्मचाऱ्यांच्या प्राप्तीपासून, म्हणजे कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे, त्यांचा पुरवठा किती करायचा, किती करायचा, भरती, निवड, हे लक्षात. त्यासोबतच काय, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, हे लक्षात, कर्मचाऱ्याला देण्यात येणारा मोबदला, या सर्वांचंच नियोजन केलं जाणार आहे. म्हणून हा एक मुद्दा सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांच्या संबंधित सर्व कृतींचे नियोजन. म्हणजे कर्मचारी भरती झाल्यापासून, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेपासून ते रिटायर पर्यंत हे सर्वच नियोजन केले जाणार आहे. म्हणून सर्व कृतींचे नियोजन असं सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट, मानवी संसाधनाच्या मागणीचे संभाव्य वृद्धी व वर्तमान पूर्तीचे अध्ययन. आता काय म्हणलंय पुढला पॉइंट, पुढलं वैशिष्ट्य, मानवी संसाधनाच्या मागणीचे संभाव्य वृद्धी व वर्तमान पूर्तीचे नियोजन किंवा अध्ययन. या नियोजनाच्या माध्यमातून, म्हणजे मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, जे काही मानव संसाधनाच्या मागणीची संभाव्य वृद्धी, मागणीमध्ये किती वाढ, कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे, मागणी किती आहे व्यवसायामध्ये, हे लक्षात, याची संभाव्य वृद्धी किती असली पाहिजे हे, आणि त्यासोबतच काय, वर्तमान पूर्तीचे अध्ययन. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची संभाव्य मागणी 500 लोकांची आहे, पण वर्तमानमध्ये 500 लोकांची पूर्तता झालेली नाही किंवा झाली, याचं अध्ययन करण्याबाबतीत हे नियोजन असते. म्हणजे मागणी, संभाव्य मागणी आणि त्यांची वर्तमानमध्ये पूर्तता किती झाले यांच्या बाबतीत असू शकते. हे एक सांगता येईल वैशिष्ट्य. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य काय सांगता येईल, मानवी संसाधन संबंधित सर्व कार्यांचा समावेश. मानवी संसाधना संबंधित, पुढलं वैशिष्ट्य, मानवी संसाधना संबंधित सर्व कार्यांचा समावेश होतो. म्हणजे काय, जे काही मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कार्य केलं जाणार आहे, काय, कर्मचाऱ्याच्या भरतीपासून ते कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत सर्व कार्य जी काही केली जातात, त्या सर्व कार्यांचा समावेश काय, या नियोजनाच्या माध्यमातून विचारात घेतला जातो किंवा केला जातो. कारण नियोजन हे सर्वच बाबतीत असते. कोणता कर्मचारी, व्यवसायाला किती आवश्यकता आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांची भरती करायची, त्यांना प्रशिक्षण किती द्यायचं, किती वेळ द्यायचं, त्यांना मोबदला किती द्यायचा, हे लक्षात. त्यासोबत त्यांना इतर सेवा किती द्यायच्या, सेवानिवृत्तीनंतर किती सेवा द्यायच्या,
हे सर्व बाबतीत नियोजन असते. म्हणून या ठिकाणी काय, मानवी संसाधनासंबंधित सर्व कार्यांचा समावेश या नियोजनामध्ये केला जातो, हे लक्षात. त्यासोबतच पुढलं एक शेवटचं सांगता येईल वैशिष्ट्य, मानवी संसाधन नियोजनात 2 टप्प्याद्वारे नियोजन केले जाते. मी अगोदर सांगितलं आपण अर्थ पाहत असताना काय, की मानव संसाधन नियोजन हे 2 टप्प्यामध्ये केले जाते. कोणते 2 टप्पे? पहिल्या टप्प्यामध्ये व्यवसायासाठी मानव संसाधन आवश्यकतेसंबंधी नियोजन केलं जाते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणतं नियोजन केलं जातंय? त्यांच्या पुरवठ्यासंबंधी नियोजन केलं जाते, हे लक्षात. म्हणजे आवश्यकता किती कर्मचाऱ्यांची आहे, आवश्यकतेसंबंधी नियोजन, आणि दुसरं कार्यक्षम कुशल अशा कर्मचाऱ्यांच्या पुरवठ्यासंबंधी असते नियोजन. म्हणून हे 2 टप्प्यामध्ये नियोजन सांगता येऊ शकते. एवढी या मानव संसाधन नियोजनाची काय वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. त्यानंतर लगेच आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, काय, मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्टे. कोणते उद्दिष्टे असतात मानव संसाधन नियोजन करण्याची? तर बघा, पहिलं उद्दिष्ट सांगता येऊ शकते, संघटनेसाठी आवश्यक मानवी संसाधनाच्या आवश्यकतेबाबत पूर्वानुमान काढणं. म्हणजे काय? फॉरकास्टिंग. म्हणजे काय केलं जाणार आहे? पूर्वानुमान काढलं जाणार आहे. पूर्वानुमान म्हणजे काय? व्यवसायासाठी जे काही कर्मचारी लागणार आहेत ते किती लागतील, किती लागतील, त्यांची भरती कशी करायची, ते कार्यक्षम किंवा मग त्यांचं शिक्षण किती असलं पाहिजे, कौशल्यवान किती असले पाहिजे, या सर्व बाबतीत काय केलं जाते? पूर्वानुमान काढला जाते. म्हणजे अगोदरच काय केलं जाते? फॉरकास्टिंग केलं जाते, पूर्वानुमान काढला जातो. व्यवसायासाठी किंवा संघटनेमध्ये जे काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे या बाबतीतच त्यांची भरती करण्या अगोदरच पूर्वानुमान काढलं जाते. म्हणजेच त्यांची आवश्यकता किंवा मागणी किती आहे या बाबतीत, म्हणजे पूर्वानुमान काढण्यासाठी हे एक उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे भरती, निवड व नियुक्तीची एक उचित प्रक्रिया बनवणे. आता मानव संसाधन नियोजनाचं दुसरं उद्दिष्ट काय सांगता येईल? भरती, निवड व नियुक्तीची एक उचित प्रक्रिया बनवणं. म्हणजे जे काही प्रोसेस आहे, कर्मचाऱ्यांची आवश्यकता झाली, आवश्यकता किती आहे ते बघणं, मग भरती करणं, भरती केल्यानंतर त्यांना योग्य कार्यासाठी निवड करणं, निवड केल्यानंतर काय, त्यांची योग्य जागी नियुक्ती करणं. लक्षात, ही प्रक्रिया उचित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी हे नियोजन करणं किंवा हे नियोजन करण्यात येते, हे एक उद्दिष्ट सांगता येईल. त्यानंतर पुढला उद्दिष्ट शास्त्रीय पद्धतीच्या आधारावर योग्यता प्राप्त व्यक्तीची भरती व निवड सुनिश्चित करणं. पुढचं उद्दिष्ट काय? शास्त्रीय पद्धतीनं योग्य, त्यासोबतच काय, पात्रताधारक व्यक्तीची काय निवड सुनिश्चित करणं. म्हणजे आता नियोजन करायचे तर नियोजनाच्या माध्यमातून ठरवलं पाहिजे की व्यवसायासाठी कोणता कर्मचारी किती महत्वाचा असणार आहे. हे लक्षात, व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे नियोजन केलं जाते आणि नियोजनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची भरती केली जाते. म्हणून वैज्ञानिक पद्धतीनं काय, योग्यता प्राप्त व्यक्तीची सुनिश्चिती करणे, हे एक उद्दिष्ट सांगता येईल. त्यानंतर पुढलं उद्दिष्ट कर्मचाऱ्यांची योग्य संख्येचे निर्धारण करणे, जेणेकरून अधिक कर्मचारी व कर्मचाऱ्यांचा अभाव अशा दुष्परिणामापासून वाचता येईल. म्हणजे काय सांगितलंय पुढलं उद्दिष्ट किंवा कर्मचाऱ्यांचं नियोजन करताना हे एक उद्दिष्ट असते की कर्मचाऱ्यांची योग्य संख्येचं काय निर्धारण करणं, म्हणजे कर्मचारी व्यवसायासाठी किती लागणार आहेत हे निश्चित करणं. आणि त्यासोबतच ही बाब सुद्धा लक्षात घेणं की बाबा कर्मचारी जास्त होणार नाहीत, त्यासोबतच कर्मचाऱ्यांचा अभाव होणार नाही. जास्त म्हणजे 100 लागत आहेत पण 200 भरती होणार नाहीत किंवा भरती केले जाणार नाहीत असं नियोजन. आणि त्यासोबतच 100 लागत आहेत आणि 50च कर्मचारी प्राप्त करण्यात येत आहेत असं अभावही होऊ नये. म्हणजे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय मानव संसाधन नियोजन केलं जाते. म्हणून हे एक उद्दिष्ट सांगते. त्यानंतर पुढील उद्दिष्ट उपक्रमांच्या आवश्यकतेनुसार मानवी संसाधनाची प्राप्ती करणे. आता नियोजन केलं, त्या नियोजनानुसार वाटचाल करता येते, हे लक्षात. म्हणून मानव संसाधनाचे नियोजनाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे की व्यवसायासाठी किंवा उपक्रमांच्या आवश्यकतेनुसार जेव्हा उपक्रमांना गरज आहे तेव्हा
त्या कर्मचाऱ्यांची काय प्राप्ती करण्यासाठी हे नियोजन केलं जाते. हे एक उद्दिष्ट सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढील उद्दिष्ट बघा, मानवी संसाधनावर योग्य नियंत्रण प्रस्थापित करणं. आता मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून काय जे काही कर्मचारी भरती केले जाणार आहेत त्यांच्यावर काय योग्य नियंत्रण प्रस्थापित केलं जाणार आहे. म्हणजे किती कर्मचारी आहेत, त्यांचं कार्य कसं असणार आहे, कोणते कर्मचाऱ्यांची भरती करायची, त्यांची नियुक्ती कुठं करायची, त्यांना काम कोणतं ठरवून द्यायचं, त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं, हे सर्व नियोजन केलं जाणार आहे. म्हणून मानव संसाधन नियोजनामध्ये काय कर्मचाऱ्यांवरती योग्य नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी हे नियोजन केलं जाते. हे एक उद्दिष्ट सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढील उद्दिष्ट, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व विकास करण्यासाठी योग्य रूपरेषा ठरवणे. आता मानव संसाधन नियोजन का केलं जाते हो, की बाबा व्यवसायामध्ये जे काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ती आवश्यकतेनुसार त्यांची प्राप्ती करण्यासाठी नियोजन केलं जाते. त्यासोबतच काय कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणं, त्यांचा विकास करणं, हे सुद्धा यासाठी सुद्धा नियोजन करणं. म्हणजे हे नियोजनाच्या माध्यमातून एक रूपरेषा ठरवली जाते की बाबा कोणत्या वेळी कोणत्या कर्मचाऱ्याला किती प्रमाणामध्ये प्रशिक्षण द्यायचं, त्यासोबतच त्यांचा विकास कशा पद्धतीने घडून आणायचं, यासाठी सुद्धा हे मानव संसाधन नियोजन असते. हे एक उद्दिष्ट सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट, कर्मचाऱ्यांचा विकास व कल्याण साधणे. आता मानव संसाधन नियोजन केलं जाणार आहे, मानवांच्या संबंधित केलं जाणार आहे. म्हणून मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून काय कर्मचाऱ्यांचं किंवा कामगारांचं कल्याण, विकास कशा पद्धतीनं साधता येईल यावरती लक्ष दिलं जाते. कारण नियोजन जोपर्यंत केलं जात नाही तोपर्यंत एखादी कार्य यशस्वीपणे पूर्ण होत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांचं कल्याण करण्यासाठी किंवा त्यांचा विकास पूर्णतः घडवून आणण्यासाठी काय केलं जाते की मानव संसाधन नियोजन केलं जाते. म्हणून हे एक उद्दिष्ट सांगता येऊ शकते. त्यानंतर शेवटचं उद्दिष्ट एक आहे, ते उद्दिष्ट म्हणजेच काय की मानव संसाधन नियोजन हे योग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असणं गरजेचं असते. कारण योग्य कर्मचाऱ्यांची व्यवसायामध्ये निवड केली जाणार आहे. म्हणून मानव संसाधन नियोजन हे योग्य कर्मचाऱ्यांच्या प्राप्तीपासून ते त्यांना टिकून ठेवण्याशी संबंधित असते. हे एक उद्दिष्ट सांगता येईल. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये या ठिकाणी मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्टे ही सांगता येतील. ओके, या ठिकाणी थांबू. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ.